नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. नमस्कार. साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत अर्थपूर्ण या मालिकेतील पुढील एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण या अर्थपूर्ण मालिकेअंतर्गत बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. पैसा वाढवायचा कसा, पैसा वाचवायचा कसा, आणि आज आपण बघणार आहोत जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि कुठेतरी आपण सर्वांनी त्या संदर्भात काळजी घ्यायची आहे. तो मुद्दा म्हणजे पैशाचं प्रोटेक्शन, रक्षण करायचं कसं. आपल्या एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी आपण आजचं गणित बघूया. आजच्या गणिताचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही, ते तुम्ही तुमचं शोधायचं आहे. आणि हा एपिसोड ऐकत असताना तो संपेपर्यंत मला वाटतं की तुम्हाला ते उत्तर मिळून गेलेलं असणार. अर्थातच ते प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, कदाचित नसूही शकेल. असो, आपण गणित बघूया. तुम्हाला एखादा फोन येतो किंवा एखादा मेल येतो किंवा एखादा व्हॉट्सअप येतं, कुठल्याही का माध्यमात नाही हो ना, पण येतं. आणि असं सांगितलं जातं की तुम्हाला 25 लाख रुपये मिळणार आहेत. परंतु त्याकरिता तुम्हाला एक सम अमाऊंट, फॉर एक्झाम्पल काही केसेसमध्ये 5,000, काही केसेसमध्ये 10,000, काही केसेसमध्ये 2,500, काही केसेसमध्ये 3, 4 व्हॉटेवर अमाऊंट ही डिपॉझिट करायची आहे. तुम्ही काय करता, त्यांना सांगता की तुम्ही आम्हाला 25 लाख रुपये देणारच आहात, तर आमच्याकडनं का घेताय? त्या 25 लाखांमधनंच मायनस करून घ्या ना, काय जे काही तुमची फी असेल किंवा अमाऊंट असेल. तर त्यांचं तुम्हाला प्रति उत्तर असतं की असं आम्हाला करता येत नाही, आम्हाला तुम्हाला ती राऊंड फिगरच अमाऊंट हँडओव्हर करायची आहे आणि ते बंधनकारक आहे. त्यामधनं जर मायनस केलं तर आम्ही तुम्हाला ती अमाऊंट ट्रान्सफर करू शकणार नाही, ती राऊंड फिगरमध्येच असली पाहिजे. प्रश्न हा आहे की तुम्हाला यामधलं लॉजिक शोधायचं आहे की असं का. तर चला, युअर टाइम स्टार्ट नाव. आणि आता आपण आपल्या एपिसोडला सुरुवात करूया. 21व्या शतकाच्या पहिल्या दुसऱ्या दशकामध्ये, म्हणजे साधारणतः त्याच्या थोडं आधी सुद्धा इंटरनेटने जगात क्रांती केली हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि आपण सर्वांनी आता काहींचं शिक्षण संपून फार उशीर झालेला आहे, काही आजही कॉलेज गोईंग आहेत. जे कोणी आपण हा एपिसोड ऐकत असणार त्यापैकी आपण एका विषयावरती निबंध लिहिलेलाच असेल. मी सुद्धा लिहिला आहे, बरेचदा वक्तृत्व सुद्धा केलेलं आहे. विषय असा होता की आधुनिक तंत्रज्ञान हे आपल्या मानवाच्या प्रगतीकरिता शाप की वरदान. जवळजवळ आपण सर्वांनीच आधुनिक तंत्रज्ञान हे मानवाच्या प्रगतीला शाप की वरदान या विषयावरती लिहत असताना, बोलत असताना वरदान या बाजूला झुकतं माप देऊन अगदी शेवटी शाप कशा प्रकारे ठरू शकतो, अशा प्रकारे शेवटी शाप कशा प्रकारे ठरू शकतो अशा प्रकारे 3-4 उदाहरणं दिली की आपलं ते वक्तृत्व किंवा तो निबंध हा संपत असायचा. अर्थातच मी सुद्धा याला अपवाद नाहीये. आणि शेवटी एक असं लिहून की
रोडवर ॲक्सिडेंट होतो म्हणून आपण रोडवर चालणे सोडून द्यावे, असं जर झालं तर जग थांबेल, या एका गोड वाक्याने जर त्याचा शेवट केला तर खूप हा माझा निबंध सजलाय असं मला वाटत होतं. परंतु वास्तविकता आपण बदलू शकत नाही. आधुनिक तंत्रज्ञान शाप की वरदान या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही लहान असताना गमतीने असं चालायचं की चल चीत आई तो मेरी बॅटिंग और पट आई तो तेरी बॉलिंग. काय आहे, दोन्ही याचा अर्थ तर सेमच आहे. म्हणजे चीत आई तो मेरी बॅटिंग, पट आई तो तेरी बॉलिंग. याचा अर्थ काय, तर बॅटिंग तर मीच करणार आहे. परंतु नाण्याच्या दोन बाजू असतात आणि त्या आपल्याला मान्यच कराव्या लागतात. आपण तंत्रज्ञानाच्या जास्त जवळ जोपर्यंत नव्हतो तोपर्यंत आपल्याला त्याचे वरदान हे फार मोठ्या प्रमाणात दिसत होते. परंतु जसा जसा काळ पुढे गेला, प्रगती आणखी झाली, त्यामध्ये आपल्याला त्याची दुसरी बाजू म्हणजे शाप म्हणजेच काळी बाजू ही कळायला लागली आणि आपण त्यापैकीच एका विषयावर आज बोलणार आहोत. तंत्रज्ञान हा विषय फार मोठा आहे, त्यापैकी एक बाजू आज आपण बघणार आहोत. त्या बाजूचा काही अंश आज आपण बघणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत बँकिंग फ्रॉड्स कसे होतात आणि ते आपण टाळू शकतो का. तर सर्वप्रथम जो आपणा सर्वांना माहिती आहे, आपणापैकी काही लोकांना कॉल्स सुद्धा आलेले असणार यापैकी, की तुम्हाला काही कॉल्स येतात आणि त्यामध्ये विचारलं जातं की आपण आम्हाला सहकार्य करावं या संदर्भात, की तुमचं KYCचे डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहे. आणि हल्ली सध्याची परिस्थिती जी आहे, जी कोविडजन्य परिस्थिती आपण सर्व जाणता, यामध्ये झालेलं असं आहे की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स हे फार वाढलेले आहेत आणि म्हणून या एपिसोडला आज एक विशेष असं महत्त्व प्राप्त होतं. मी आपणा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो की आपण हे आजचं जे सदर आहे याबाबत आपली ही जी मोहीम आहे अर्थपूर्ण आपण सदर हे सुरू केलं, त्यामागची हीच की समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे. आपण हे सदर ऐकल्यानंतर आपणाला जर काही असं वाटत असेल की आपणाला हे कोणापर्यंत तरी पोहोचवायचं आहे, तर जरूर हे त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवा आणि प्रत्येकाच्या किमान आपल्या आणि सर्वांच्या संपत्तीचं रक्षण करणे हे सुद्धा आपलं एक कर्तव्यच आहे. तर या संदर्भात आपण नक्की इतरांची मदत कराल ही एक माफक अपेक्षा. आपण पुढे जाऊया. तर आपण होतो KYC डॉक्युमेंट्सच्या संदर्भात. काय होतं, एखादा फोन येतो आणि सांगतो की मी या बँकेच्या या हेड ऑफिसमधनं बोलतोय, तुमची KYC संपलेली आहे, ती अपडेट करायची आहे, त्या संदर्भात काही मला डिटेल्स तुमचे हवे आहेत. आणि बँक असं सांगते की तुम्ही बाहेर पडलात तर कोविडजन्य परिस्थितीमुळे तुम्हाला बँकेत जाता येणार नाही किंवा तिथे सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स असल्यामुळे तुम्हाला मोबाईलवरच सर्व करावं लागेल. तर ते सर्व डॉक्युमेंट्सचे नंबर आपल्याला विचारू शकतात, अकाउंट नंबर विचारू शकतात आणि महत्त्वाचं जे ते मग सांगतात की तुमचा डेबिट कार्ड नंबर कन्फर्म करा. तुम्ही डेबिट कार्ड नंबर सांगितला, ते सांगतात की त्याच्याखाली एक्सपायरी डेट आहे ती कन्फर्म करा आणि नंतर सांगतात की मागे एक 3 अंकाचा CVV नंबर आहे तो आम्हाला सांगा, आमच्यासोबत शेअर करा आणि एक OTP देतात मग की KYC सबमिशनकरिता हा OTP आवश्यक आहे. जर तुम्ही या सर्व गोष्टी त्यांना दिल्या तर तुमचं बँकेचं अकाउंटमधील बऱ्या प्रमाणात पैसे हे ते फ्रॉड होऊन जातात आणि ते त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर होऊन जातात. दुसऱ्या पद्धतीने ते असंही विचारू शकतात की तुमचं डेबिट कार्ड ब्लॉक होतंय, तर लवकरात लवकर तुम्ही आम्ही जे डिटेल्स विचारू ते द्या, म्हणजे आम्ही इथूनच तुमचं डेबिट कार्ड हे ब्लॉक होण्यापासून वाचवू आणि तुम्हाला नवीन डेबिट कार्डसुद्धा आम्ही पाठवू. या पद्धतीने सुद्धा होतात. ही झाली सर्वात सहज आणि सोपी पद्धत. आता याच संदर्भात दुसऱ्या पद्धतीने कशा प्रकारे फ्रॉड होऊ शकतो ते मी तुम्हाला सांगतो. काही बँकांमध्ये अशा प्रकारचे फ्रॉड्स झालेले आहेत. काय झालं की आपल्याला फोन येतो आणि असं सांगितलं जातं तुमच्या अकाउंटमधनं डॅश अमाऊंट ही डेबिट झालेली आहे आणि तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करा, ती अमाऊंट आम्ही क्रेडिट करून देऊ शकतो. आपण जर बॅलन्स चेक केलं तर खरोखर तेवढी अमाऊंट ही अकाउंटमधनं डेबिट झालेली असते आणि नंतर त्यांचा परत फोन येतो आणि ते सांगतात की तुमची KYC झालेली नव्हती किंवा तुमचा फॉर्म नंबर 15-16 जे काही ते वाटेल त्यावेळी त्यांना ते सांगतात आणि सांगतात की आम्ही तुमची अमाऊंट ही क्रेडिट बॅक तुम्हाला देऊ शकतो. परंतु तुम्हाला काही खालील डॉक्युमेंट आमच्यासोबत शेअर करावे लागतील. जे आम्ही विचारू त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील
तर ते तुम्हाला प्रश्न विचारतात, तुमच्या अकाउंट संदर्भातले काही, तुमचा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नंबरसुद्धा विचारू शकतात, म्हणजे त्यांना असं वाटावं की जेन्युइननेस आहे, हा कॉल बँकेतूनच आहे. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न असतो, आलेला OTP द्या म्हणजे तुम्हाला तुमची अमाऊंट ही क्रेडिट होईल. हे कसं होतं आता हे आपण समजून घेऊया. काही बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट ऑनलाईन ओपन करत असताना या संदर्भात आपण असंही समजू शकतो की कधी कधी फ्रॉडस्टरकडे आपले बँकेचे इंटरनेट बँकिंगचे युजर ID आणि पासवर्ड हे पोहोचलेले असू शकतात. ते कुठल्या माध्यमातून पोहोचले असू शकतात, कसे पोहोचले असू शकतात ते आपण सांगू शकत नाही. बऱ्याच अनसिक्युअर सर्व्हरवरती आपण ज्यावेळी पेमेंट गेटवे थ्रू अमाऊंट पे करतो किंवा कुठलं ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळी सुद्धा ते त्यांच्याकडे जाऊ शकतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे ते फ्रॉडस्टरपर्यंत पोहोचू शकतात. तर हे एकदा त्यांच्याकडे गेल्यानंतर ते लॉग इन करतात. तुमच्या नावाची जी अमाऊंट मी सांगितली होती वर की डॅश डॅश अमाऊंट ही डेबिट झालेली आहे, ती डेबिट झालेली नसते. ते लोक फिक्स्ड डिपॉझिट बनवतात एक आपल्याच नावाचा आणि नंतर फोन करून सांगतात की तुमचं सेव्हिंगचा बॅलन्स चेक करा. फॉर एक्झाम्पल, जर एखादा कॉल जातो एखाद्या व्यक्तीला, त्याच्या अकाउंटमधनं 50,000ची फिक्स्ड डिपॉझिट बनवली जाते आणि त्याला कॉल गेल्यानंतर असं सांगितलं जातं की तुमचा बॅलन्स चेक करा, ते 50,000 मायनस दाखवतं आणि तो त्यांचा एक शिकार होतो, एक सॉफ्ट टार्गेट होतं. आणि मग ते लोक काही बँकांमध्ये अशी व्यवस्था आहे की फिक्स्ड डिपॉझिट पुन्हा अकाउंटमध्ये आणण्याकरिता OTP लागतो. काही बँकांमध्ये तो लागत नाही. जी काही असेल ती ते प्रोसेस करतात आणि नंतर फंड ट्रान्सफर करताना पुन्हा एक OTP जातो आणि सांगतात की हा OTP आम्हाला शेअर करा म्हणजे तुमचा फंड हा तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जाईल. परंतु हा जो दुसरा OTP असतो किंवा पहिला OTP ज्यामध्ये बँकांना ज्या बँका अशा काही आहेत ज्यांना फिक्स्ड डिपॉझिट ब्रेक करताना OTP जात नाही, त्या केसमध्ये पहिला OTP हा त्यांना शेअर केला की ते लोक त्या OTPचा वापर करून तुमच्या अकाउंटमधून फंड दुसरीकडे ट्रान्सफर करतात. यामधून वाचण्याचा दोन्ही केसेसमधून साधा आणि सोपा एकच मार्ग म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तुमचे कार्ड्सचे डिटेल, तुमचा OTP हा कोणाही सोबत कधीही शेअर करू नये. मी स्पष्ट सांगतो की बँक कधीही KYC संदर्भात कॉलिंग करते, परंतु ATM कार्ड संदर्भात सुद्धा कॉलिंग करत असतात ब्लॉक झालं याचं इंटिमेशन देण्याकरिता. परंतु वन टाइम पासवर्ड OTP जो 4 डिजिट, 6 डिजिट किंवा 8 डिजिटचा असू शकतो तो कधीही मागत नाही. त्यामुळे आपण एक नक्की लक्षात ठेवावं आणि प्रत्येकाला हे सांगावं की तुम्हाला येणारा कुठलाही OTP हा कधीही तुमच्या व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीबरोबर शेअर करू नये. हेच एक प्रिव्हेन्शन आपण घेऊ शकतो या फ्रॉडपासून वाचण्याकरिता. आता याच पद्धतीने दुसरे फ्रॉड्स आपण बघूया कशा प्रकारचे होतात. कधी कधी आपल्याला मेसेज येतो, डिअर डॅश 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 युअर अकाउंट कॅन बी क्रेडिटेड विथ 5,000 रुपीज, प्लीज क्लिक हिअर. कधी कोणाकोणाला मेल येतात पेप्सीकडनं, कोकाकोलाकडनं की तुम्हाला 25 लाखाची लॉटरी लागलेली आहे, 50,000ची अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केली जाऊ शकते कोकाकोलाकडनं, पेप्सीकडनं. ते लोक काय तुम्हाला अशी अमाऊंट देणार आहेत का? ते तर त्यांचे वेगवेगळे फ्लेवर्स मार्केटमध्ये आणून तुमच्याकडनं आणखी पैसे कसे घेता येईल याकरिता असतात. आणि आपल्याला जर पेप्सीवाले, कोकाकोलावाले किंवा आणखी कुठल्या कंपन्या अशा प्रकारे जर पैसे वाटायला लागला तर मग तर झालंच. त्यांचं मार्केट काय आहे, त्यांची कमाई काय आहे, त्यांची अर्निंग काय आहे. तर अशा प्रकारे कधीही काही होत नसतं. ॲक्च्युली त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुमच्या वैयक्तिक स्वरूपाच्या त्यांच्याकडे जाऊ शकतात. आणि जर का या लिंक ओपन जर आपण केल्या तर काय होऊ शकतं, आपल्या फोनमधील जो काही आपला वैयक्तिक डेटा आहे किंवा आपली जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती फ्रॉडस्टरपर्यंत आरामात जाऊ शकते. हा मेल अर्थातच पेप्सी किंवा कोकाकोला यांच्याकडनं किंवा आणखी कुठल्या कंपनीकडनं मुळीच आलेला नसतो. तो कोणीतरी एका फ्रॉड करणाऱ्या टीमकडनं आलेला असतो. तर या पद्धतीचा कुठल्याही लिंक्स कधीही ओपन करू नये. कधी कधी येतात मेसेजेस, कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव वन RS 10,000, काइंडली क्लिक हिअर टू रिसीव द अमाऊंट इन युअर अकाउंट डायरेक्टली.
त्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर आणि आणखी काही डिटेल्स मागितले जाऊ शकतात. तर या संदर्भातल्या लिंक्स ओपन न करता त्या डिलीट केलेल्याच योग्य होईल. हाच एकमेव पर्याय आहे या फ्रॉडपासून वाचण्याचा. आणि आता तिसरा आणि जो सर्वात महत्त्वाचा फ्रॉड आहे ज्याबाबत आपण चर्चा करूया तो म्हणजे ॲप्स आणि वेबसाईट थ्रू होणारा फ्रॉड. तुम्ही कधीही लॉग इन करत असताना कुठल्याही वेबसाईटवरती ज्यावेळी आपण बँकेचे डिटेल्स टाकतो त्यावेळी नक्की लक्षात असू द्या की ब्राउझर जे आहे ते https:// असं असायला हवं. ते http:// असं नसायला हवं. म्हणजे एस फॉर सिक्युरिटी हे नेहमी लक्षात ठेवावं. HTTPS असंच ते असावं म्हणजेच ते सिक्युअर आहे. वेबसाईट नॉट सिक्युअर म्हटलं तर ती वेबसाईट ओपन जरी असली तरी तिथे बँकेचे डिटेल्स हे शक्यतोवर टाकणं टाळावं. आणखीही काही आहेत की तिथे एक लॉकचं सिम्बल असतं ते आहे की नाही ते बघावं. ॲड्रेस जो आहे तो ग्रीन कलरमध्ये असतं. या काही आयडेंटिटी आहेत जे दर्शवतात म्हणजे काही आपण असं की हे काही दर्शक आहेत की ज्यामुळे आपण असं समजू शकतो की हे पेज सिक्युअर आहे. त्यामुळे अशा प्रकारे वेबसाईटवर लॉग इन करत असताना या गोष्टी जरूर चेक कराव्यात. कधी कुठलं पेमेंट करत असतो आपण डेबिट कार्डच्या माध्यमातून, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून, UPIच्या माध्यमातून, तर त्या वेबसाईटची ऑथेंटिसिटी काय आहे ते नक्की चेक करा आणि त्यानंतरच पेमेंट करा. त्यानंतर ॲप्स थ्रू कशा प्रकारे फ्रॉड्स होऊ शकतात. कधी कधी तुम्हाला सांगितलं जातं की या लिंक्समधनं एक ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ते ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला डिस्काउंट मिळेल. त्यामध्ये ते लोक लिंक पाठवतात. कधी ते वेबसाईटची असू शकते, कधी ॲपची असू शकते. वेबसाईटची असू शकते म्हणजे फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन अशा प्रकारच्या म्हणजे ओरिजिनल साईट्सबाबत मी बोलत नाही आहे. काही त्या डुप्लिकेट साईट तयार करतात आणि त्यामध्ये सांगतात की तुम्हाला जो 15,000चा मोबाईल आहे तो 8,000चा मिळेल. ते ऑलरेडी आम्ही तुमची पर्सनल लिंक ही तयार केलेली आहे. तुम्ही फक्त ती ओपन करा आणि पेमेंट करा. यामध्ये काय होतं की ती लिंक आल्यानंतर एक हुबेहूब ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होते. तुम्हाला वाटेल की तुम्ही ओरिजिनलच वेबसाईट ॲक्सेस करता, परंतु वास्तविक पाहता ते तसं नसतं. ती डुप्लिकेट वेबसाईट असते ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टची आणि तुम्ही तुमचं पेमेंट केलं की तुम्हाला असं वाटेल की 8,000त मोबाईल बुक झाला, परंतु ते तसं नसतं. तो मोबाईल बुक होत नाही, काहीच नाही, परंतु तुमचे पैसे मात्र निघून गेलेले असतात. जर फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन यांना तुम्हाला डिस्काउंट द्यायचाच आहे तर ते तुम्हाला अशी लिंक का पाठवणार? तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये त्याचं नोटिफिकेशन का येणार नाही? तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल IDवर किंवा रजिस्टर मेसेजवरती असं का सांगितलं जाणार नाही की तुम्ही वेबसाईट ओपन करा, तुमचं अकाउंट लॉग इन करा आणि तुम्हाला ही ऑफर आहे? तर या पद्धतीच्या फ्रॉड्समधनं वाचण्याकरिता एकच ऑप्शन, लिंक ओपन करायच्या नाही कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीकडनं आलेल्या. आणि एक मजेशीर फ्रॉड होतो तो म्हणजे याबाबतही आपण सर्व अवेअर असणार अशी मी अपेक्षा करतो आणि नसणार तर कृपया अवेअरनेस याबाबत पसरवा. हा फ्रॉड होतो कुठली एखादी लिंक आपल्याला पाठवली जाते आणि सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या फोनमध्ये जे कुठलं ॲप आहे, समजा गुगल पे असेल किंवा फोनपे असेल किंवा पेटीएम असेल, याच्या थ्रू ₹1 ट्रान्झॅक्शन करा म्हणजे तुम्हाला 10,000 रुपये किंवा 5,000 रुपये किंवा 100 रुपये 500 रुपयाची कॅशबॅक ताबडतोब मिळेल. एक प्रोमो कोड पण कधी कधी ते देतात. तुम्ही ते ट्रान्झॅक्शन केलं म्हणजे आधी सांगतात की हे ॲप इन्स्टॉल करा आणि नंतर ट्रान्झॅक्शन करा. ते ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही ट्रान्झॅक्शन करताच दुसऱ्याच क्षणी होऊ शकते की तुमच्या अकाउंटमधनं बरीचशी अमाऊंट ही डेबिट झालेली असेल. हे कसं होतं तर ती लिंक असते अशा काही ॲप्सची की जे तुमचा जो फोन आहे त्याचा रिमोट ॲक्सेस हा फ्रॉडस्टरला देतात. एक अशा पद्धतीचं एनीडेस्क नावाचं ॲप्लिकेशन आहे जे मला माहिती आहे. आणखीही काही असतील तर कुठल्याही थर्ड पार्टीने पाठवलेल्या लिंक थ्रू कुठलंही ॲप आपण डाउनलोड करायचं नाही. हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर ते सांगतात की अलाव ऑल करा.
म्हणजे ॲटोमॅटिकली तुमच्या फोनचा रिमोट कंट्रोल हा त्यांच्याकडे जातं ॲक्सेस. मग ते लोक तुमच्या फोनमधूनच तुमचं ॲप ओपन करतात. ते आधीच सांगतात की तुम्ही ₹1 ट्रान्झॅक्शन करा म्हणजे तुम्हाला एवढे पैसे मिळतील. ₹1 आपण ट्रान्झॅक्शन करत असताना पूर्ण ते आपण कुठला जर UPI थ्रू करत असू तर UPI पिन टाकतो, नेट बँकिंग थ्रू करत असू तर आपला ID पासवर्ड काय आहे, या सर्व गोष्टी त्यांच्यासोबत पोहोचतात. आणि त्यांच्याकडे त्या गोष्टी पोहोचल्यानंतर पुढची प्रक्रिया मग माहितीच आहे, आपलं अकाउंट क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. यामधनं वाचण्याकरिता एकच ऑप्शन, तो म्हणजे थर्ड पार्टीकडनं आलेल्या कुठल्याही प्रकारच्या लिंक्स ओपनच करू नये, आणि ओपन केल्याच कदाचित तर त्यांनी सांगितलेले ॲप्स चुकूनही डाउनलोड करू नये. आणखी एक फ्रॉड होतो तो म्हणजे eSIM थ्रू. आता eSIM हा काय प्रकार आहे तर सर्वप्रथम जाणून घेऊया आपण सिम कार्ड, ज्याद्वारे आता सध्या मी रेकॉर्डिंग केल्यानंतर ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तुमच्या नंबरला, जो नंबर तुमचा व्हॉट्सअपशी कनेक्ट आहे, किंवा यूट्यूबवर जर ऐकत असणार तर इंटरनेट थ्रू आपण यूट्यूब ॲक्सेस करतो. त्याकरिता सुद्धा जी गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे सिम कार्ड, ज्याचा लॉंग फॉर्म आहे सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल. हे सिम कार्ड आपल्या सर्वांना दिलं जातं. आयडेंटिटी आपली व्हेरीफाय केली जाते आणि त्यानंतर आपल्याला कॉलिंग आणि इंटरनेट वापरायची परमिशन दिली जाते. हे सिम कार्ड फिजिकल स्वरूपाचं असतं, म्हणजे आपल्याला एक कार्ड दिलं जातं. eSIM असं असतं, हे सिम कार्डच झालं एक, परंतु ते आपल्या फोनमध्ये फिजिकली नसतं. एक चिप असते, त्या चिप थ्रू सर्व कारभार हा केला जातो. हे eSIM अशा फोनमध्ये असतं ज्याला डबल सिम कार्डचा सपोर्ट नव्हता. उदाहरणार्थ ॲपलचे फोन, गुगलचे काही फोन. खरं तर हे एक वरदान आहे ॲपलच्या आयफोनकरिता, जे आतापर्यंत सिंगल सिम वापरत होते आणि त्यांना डबल सिमचा आनंद ते घेऊ शकतात. परंतु आपण वरच चर्चा केलेली आहे आधुनिक तंत्रज्ञान शाप की वरदान या संदर्भात. तर होतं असं की जर आपल्याकडे eSIM असेल किंवा नसेलही, तरीसुद्धा अशा प्रकारचे फ्रॉड्स होतात की आपल्याला कॉल येतो आणि सांगतात की आम्ही या कस्टमर केअरकडनं बोलतोय, आणि जेन्युअनली सांगतात की तुम्हाला काही मेसेजेस पाठवायचे आहेत, तुमचं सिम कार्ड बंद होऊ शकतं. आणि ते मेसेज तुम्हाला आपले जे कस्टमर केअर आहे त्यांनाच पाठवायला सांगतात. ते एक मेसेज आपल्याला सेंड करतात आणि सांगतात की हा मेसेज कस्टमर केअरच्या या नंबरला फॉरवर्ड करा. त्याने असं होऊ शकतं की आपला मोबाईल नंबर जो आहे त्याला ते त्यांचा ईमेल ID रजिस्टर करू शकतात, किंवा होऊ शकतं की एक eSIM तुमच्या नावावरचं ते ॲक्टिवेट करू शकतात. म्हणजे काहीही होऊ शकतं. आणि ही टेक्निक जी आहे फ्रॉड करण्याची, ही एवढी बदलत चाललेली आहे की बऱ्याच गोष्टी याबाबतच्या अद्यापही आपल्याला माहीत नाही. आताही मी रेकॉर्डिंग करतो आहे, यावेळी सुद्धा बरेच फ्रॉड्स हे होत असतील, त्या संदर्भात आपल्याला माहीत नाही. आणि आपली अर्थपूर्ण मालिका जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सुद्धा फ्रॉड्सचे वेगवेगळे प्रकार हे आलेले असतील. म्हणजे कीपिंग अपडेटिंग, ज्याप्रमाणे टेक्नॉलॉजी बदलते आहे त्याप्रमाणे फ्रॉडस्टर सुद्धा बदलत आहेत, ते सुद्धा त्यांची टेक्नॉलॉजी बदलवत आहेत. तर होऊ शकते की आपली ही सिरीज पूर्ण होईपर्यंत आणखी सुद्धा फ्रॉड करण्याचा एखादा वेगळा तरीका हा आलेला असेल, आणि त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला म्हणजे आपल्याला चर्चा करावी लागेल पुढे सुद्धा. तर काय होऊ शकतं की जर समजा त्यांनी ईमेल ID चेंज केला, म्हणजे मोबाईल नंबर आपला त्या सिमला आणि ईमेल ID त्यांचा, तर ते eSIMची सुद्धा रिक्वेस्ट टाकू शकतात. आणि eSIM रिक्वेस्ट अप्रूव्ह झाली की मग आपलं सिम होऊ शकते की बंद पडेल, पूर्ण कंट्रोल हे त्यांच्याकडे जाईल, आणि कुठल्याही प्रकारचा फ्रॉड मग ते आपला नंबर वापरून करू शकतात. त्यामुळे आणखी एक अवेअर राहा की कुठलाही फोन हा आला आणि कस्टमर केअरसोबत कडनं बोलतोय, अशा पद्धतीचा मेसेज पाठवा, तुमचं सिम कार्ड ब्लॉक होऊ शकतं. त्यांना सांगायचं की मी गॅलरीत जाऊन करून घेईल ना, कशाला मला फोनवरून या गोष्टी करायच्या आहेत. पैशा संदर्भात नो तडजोड. म्हणजे पैशा संदर्भात म्हणजे मोबाईल जो आज आपल्याला सर्व चांगल्या वाईट गोष्टी दाखवतो, त्यानेच बरेच फ्रॉड्स होतात. त्यामुळे
मोबाईलवरती आलेला कुठलाही कॉल, कुठलाही मेसेज हा आपण 2 ते 3दा विचारपूर्वक वाचावा, ऐकावा आणि त्यानंतरच निर्णय घ्यावा. त्यामुळेच आपण या जवळजवळ सर्वच फ्रॉडमधून स्वतःला सुरक्षित वाचवू शकतो. आणि आता एक लाईव्ह एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. मी एका माझ्या मित्रासोबत बोलत असताना त्याला एक फोन आला कंपनीचा. त्याला फोन आल्यानंतर त्याला असं सांगितलं गेलं की झोमॅटोवरनं तुम्ही जर ऑर्डर दिली तर तुम्हाला 500 रुपयाच्या वरची जर ऑर्डर असेल तर त्यावरती 400 रुपये ऑफ मिळतील आणि ती सुविधा ही ऑलरेडी मी तुमच्या अकाउंटला करून ठेवतो. सुदैव असं की त्याने तो कॉल कॉन्फरन्स माझ्यासोबत केला होता, त्यामुळे त्याचे 400 रुपये वाचले आणि हा जो नवीन फ्रॉड आहे ज्या संदर्भात मी फक्त ऐकलेलं होतं त्याचा एक लाईव्ह एक्सपिरियन्स मला घेता आला. झालं असं, म्हणजे या फ्रॉडमध्ये होतं असं, आपण ते समजून घेऊया वेळ जास्त वाया न घालवता, की तुम्हाला एक कोणी तिसरा व्यक्ती QR कोड जनरेट करून पाठवतो. हा QR कोड आपण स्वतः सुद्धा जनरेट करू शकतो. फोनपेच्या माध्यमातून, पेटीएमच्या माध्यमातून आणि गुगलच्या माध्यमातून. ज्या अमाऊंटची रिक्वायरमेंट असेल ती अमाऊंट टाकायची, डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं कॅशबॅक, हॉटेल बिल वगैरे काही पण. तर झालं असं त्याच्या संदर्भात की त्याला त्यांनी सांगितलं की तुम्हाला 400 रुपये डिस्काउंट मिळेल, फक्त मी एक QR कोड पाठवतो, तो स्कॅन करा आणि तुमचा जो काही पुढचा प्रोसेस आहे ते करा. तर त्याने तो QR कोड पाठवला. त्यावरती लिहिलेलं होतं फॉर झोमॅटो बिल पेमेंट यूज प्रोमो कोड आणि तिथे एक कोड दिलेला होता आणि सांगितलं की हा फोटो स्कॅन करा, लवकरात लवकर करा म्हणजे हा 5 मिनिटात एक्सपायर होईल. तर याने तो स्कॅन केला आणि त्यानंतर स्कॅन केल्यानंतर फोनपे ओपन केलं, म्हणजे फोनपे थ्रूच तो QR कोड स्कॅन केला. स्कॅन केल्यानंतर तिथे त्याने दाखवलं ते 500 रुपीज पेईंग. मी त्याला पूर्ण वाचायला लावलं की वाच ते काय आहे नेमकं. आणि त्या फ्रॉडस्टरला सांगितलं की हे तुम्ही पैसे घेतायत की आम्हाला देतायत. थोडंफार बोलणं झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, त्याने तो फोन कट केला. मग मी त्या माझ्या मित्राला सांगितलं की हे असं आहे की जर इथे तुम्ही तुमचा UPI पिन टाकला तर तुम्हाला ते 400 रुपये मिळत नाही, तर ते तुमच्या अकाउंटमधनं डेबिट होतात. याचं असं होतं की तो QR कोड तुम्ही जसा स्कॅन करणार, म्हणजे काय करताय की तुम्ही दुकानात QR कोड स्कॅन करताय आणि कोणाला तरी पेमेंट करताय. तो QR कोड स्कॅन केल्यानंतर ती अमाऊंट त्याने टाकलेली होती 400 रुपये, ती ऑटोमॅटिक तिथे अपिअर झाली आणि तिथे जे त्याने डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं होतं फॉर झोमॅटो ऑर्डर अबो 500 यूज प्रोमो कोड डॅश डॅश डॅश, तिथे जर पे नाऊ केलं, कारण काय होतं की ते असे तुम्हाला पकडतात की तुम्हाला सांगतात की लवकरात लवकर करा, 5 मिनिटाचा वेळ आहे फक्त, 5 मिनिटाच्या नंतर एक्सपायर होऊन जाईल हा कोड. तिथे पे नाऊ केल्यानंतर UPI पिन एंटर केला तर तुमच्या अकाउंटमधनं ती अमाऊंट डेबिट होते आणि ज्याने कोणी तो QR कोड जनरेट केला असेल त्याच्या अकाउंटला क्रेडिट होते. तर हा सुद्धा एक फ्रॉड आहे. त्यामुळे कुठल्याही थर्ड पार्टीकडनं कॉल आला की तुम्हाला एवढ्या एवढ्याचं कॅशबॅक मिळेल किंवा एवढ्या रुपयाचं हॉटेलचं बिलिंग तुमचं ऑलरेडी करून देणार आहोत, अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नका. तर अशा प्रकारे आपण जर जागरूक राहिलो, अवेअर राहिलो तर हे फ्रॉड्स आपण नक्कीच टाळू शकतो. बऱ्याच लोकांसोबत अशा प्रकारचे फ्रॉड्स हे झालेले आहेत आणि त्यामुळे हार्ड अर्न मनी, पूर्ण आयुष्याची कमाई सुद्धा ही गेलेली आहे. जर अशा प्रकारचे फ्रॉड्स आपल्यासोबत झाले म्हणजे तुमच्या अनुपस्थितीत, म्हणजेच ATM कार्ड तुमच्याकडे आहे परंतु तरीसुद्धा कुठेही तुम्ही न वापरता पैसे डेबिट झाले असतील तर ताबडतोब त्या ज्या बँकेचं ते ATM कार्ड असेल त्या बँकेच्या कस्टमर केअरला कंप्लेंट टाकायची आणि पुढील प्रोसेस त्यांनी जी सांगितली आहे ती करायची. ब्रँचमध्ये रिटर्न कंप्लेंट द्यायला सांगत असतील तर ती सुद्धा द्यायची, कारण हा फ्रॉड हा तुम्ही केलेला नसेल तर त्याची काळजी त्या बँका नक्कीच घेतील. आणि काही केसेसमध्ये पैसेसुद्धा त्याचे तुम्हाला ताबडतोब रिफंड मिळू शकतात.
तर अवॉइड अशा प्रकारच्या गोष्टी नक्कीच करायच्या नाही आहेत. फक्त एवढंच आहे की कुठल्याही प्रकारचा फ्रॉड होत असेल तर त्यामध्ये तुमची चुकी नसावी. तुम्ही तुमचे वैयक्तिक डिटेल्स हे शेअर केलेले नसावे. बऱ्याच अशा केसेस घडलेल्या आहेत. एक 4 ते 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी आणि माझे एक सहकारी आम्ही दोघे असताना एक वृद्ध व्यक्ती तिथे आले आणि त्यांनी फ्रॉड संदर्भातली सूचना दिली. असं सांगितलं की माझ्या मुलीच्या लग्नाकरिता पैसे जमा केलेले होते आणि त्यांचा कॉल आला आणि कॉलवर सांगितलं की आप आपकी बेटी के लिए रिश्ता देख रहे हैं ना. म्हणजे ते कुठल्याही प्रकारचे गेस करू शकतात कॉलर, जे कोणी कॉल करतात आपल्याला ते. तो बहुत अच्छा रिश्ता है, matrimony.com असं काहीतरी त्यांना सांगितलं. इस पे सिर्फ रजिस्टर कराना है. ते बोलले कि हमें वो आता नहीं है, हमें तो हमारी बेटी के लिए लड़का देखना ही है और हम देख ही रहे हैं. आपको ये नंबर कहाँ से मिला. त्यांनी असंच काहीतरी सांगितलं की आपके रिश्तेदारों ने, कुछ दोस्तों ने जो जान पहचान वाले हैं उन्होंने ये नंबर दिया, इसीलिए आपको कॉल लगाया है. तो मैं ही रजिस्टर कर देता हूँ. रजिस्ट्रेशन करताना त्याने बरेच काही डिटेल्स मागितले आणि शेवटी OTP शेअर झाला. OTP शेअर झाल्यामुळे त्या माणसाची बऱ्यापैकी अमाऊंट ही ट्रान्सफर होऊन गेली. खूप वाईट अशा वेळी वाटतं. मुद्दा आहे की आपण जास्त काही करू शकत नाही या केसेसमध्ये. आम्ही त्यावेळी जे केलं, जे आम्हाला वाटलं ते आम्ही त्यावेळी केलं, परंतु अशा प्रकारच्या गोष्टींनी काही लॉंग टर्म सोल्युशन हे याचं नाही आहे. लॉंग टर्म सोल्युशन हेच आहे की या संदर्भात समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि ही जागरूकता निर्माण झाली तरच यामधनं आपण आपले हार्ड अर्न मनी हे वाचवू शकतो आणि फ्रॉडपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. आणि याबरोबरच मी अशी अपेक्षा करतो की राऊंड फिगरचं जे आपलं सुरुवातीला विचारलेलं गणित होतं त्याचं उत्तर आपल्याला मिळालं असेल. तो एक फ्रॉड असा होतो, हा म्हणजे या एपिसोडमधील शेवटचा फ्रॉड आपण बघूया आणि नंतर थांबूया. की सांगितलं जातं की तुम्ही 25 लाख रुपये जिंकलेले आहात, परंतु याकरिता तुम्हाला 5,000 रुपये किंवा 10,000 रुपये हे डिपॉझिट करावे लागतील सिक्युरिटी मनी म्हणून. आणि बऱ्याच अशा केसेस झालेल्या आहेत. बऱ्याच लोकांचे पैसे आम्ही या पद्धतीने वाचवलेले आहेत की ते येऊन सांगतात की या अकाउंटला पैसे टाकायचे आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर हे पैसे टाकले तर तुमचा अकाउंट नंबर आमच्याकडे रिफ्लेक्ट होईल आणि मग तुम्हाला आम्ही 10,000 रुपये 10 लाख रुपये पाठवू, 15 लाख रुपये पाठवू. असं कधीही होत नसतं. कोणीच कोणाला पैसे वाटायला बसलेलं नाही आहे, हे सर्वांनी नक्की लक्षात ठेवावं. अशा पद्धतीचा कोणाला कॉल आला की तुम्हाला कलर TV किंवा वॉशिंग मशीन ती लॉटरी लागलेली आहे, परंतु त्याकरिता तुम्हाला 5,000चं डिपॉझिट करायचं आहे, तर असं कधीही होत नसतं. जर लॉटरी लागलेलीच असेल तर ती तुम्ही स्वतः काढलेली लॉटरी असावी आणि जी काही कायदेशीर प्रोसेस आहे त्यानुसार तुम्हाला ती लॉटरी जरूर मिळेलच. त्याचं जे काही बक्षीस आहे, कलर TV, वॉशिंग मशीन, फ्रीज, ते सुद्धा तुम्हाला मिळेलच. परंतु हे अशा पद्धतीचं कधीच नसतं. त्यामुळे असे कॉलसुद्धा जास्त येतात की तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील, फक्त त्याकरिता 10,000 रुपये भरा. तर जे आपलं गणित होतं, तर्क, लॉजिक लावा, तर लॉजिक हेच आहे की अशा प्रकारचं काहीही नसतं. स्वतःलाच आपल्याला अवेअर होऊन यामधनं वाचायचं आहे. मला अपेक्षा आहे की आपल्या या गोष्टी लक्षात आल्या असतील. आणखीही काही प्रकार असतील फ्रॉड्सचे जे आता सध्या मलासुद्धा माहीत नाही आहेत, परंतु जसे जसे माहिती होतील तसं तसं नक्कीच तुम्हाला अपडेट्स या दिल्या जातील. आणि इथेच याबरोबर आपण थांबूया. गोल्ड लोनचं जे सदर होतं त्या सदरामध्ये एक अनुत्तरित प्रश्न अजूनही आहे. मला त्याची माहिती अजूनही मिळालेली नाही आहे. आमचे राजेश सर यांचा तो प्रश्न होता की RBIची काही ॲडवायझरी आहे का मंगळसूत्राच्या बाबतीत. तर तो मी प्रश्न जे कोणी माझे RBIतले स्त्रोत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. जे काही उत्तर त्यांच्याकडनं येईल ते उत्तर मी नक्कीच पुढील एपिसोडमध्ये आपल्याला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल. याबरोबर आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद.
नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.